अरे मुला, तू एवढा कमजोर झालास, आत्महत्या करायला निघालास. तुला माहितीये का, असं केल्यावर पुढचा जन्म तुला कशाचा मिळेल? चल, तुला समजून सांगतो. मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की उभा राहतो की जे मनुष्य आत्महत्या करतात त्यांचा पुढचा जन्म कधी होतो आणि कसा होतो, मृत्यूनंतर त्यांना कोणता जन्म मिळतो आणि कोणत्या पापकर्मांमुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात, यामागील कारण नेमके काय आहे. प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या प्रश्नाचे उत्तर एका अलौकिक कथेद्वारे जाणून घेणार आहोत. ही कथा स्वतः धर्मराजांनी देवर्षी नारद यांना सांगितली होती. तर चला मित्रांनो, तुमचा अधिक वेळ न दवडता ही कथा सुरू करूया. भक्तांनो, एक विनंती आहे, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा. फार जुना काळ. एकदा नारायण नामाचा जप करत करत देवर्षी नारदजी यमलोकात येऊन पोहोचले. नारदजींना द्वारावर उभं पाहताच धर्मराज यम त्यांना पाहून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आदराने उठून नमस्कार केला आणि म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, यमलोकात तुमचं हार्दिक स्वागत आहे. सांगा, आज कोणत्या कार्यानिमित्त आलात? नक्कीच काही महत्त्वाचा संदेश घेऊन आला असाल. धर्मराजांची ही नम्र वचने ऐकून नारदजी हात जोडून म्हणाले, हे सूर्यतनय, हे दंडधर, प्रथम मी तुम्हाला प्रणाम करतो. आज मी इथे कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही, तर माझ्या मनातील एक खोल शंका घेऊन तुमच्याकडे आलोय. कृपा करून माझ्या या शंकेचं निरसन करा आणि व्याकुळ झालेलं माझं मन शांत करा. धर्मराज हलकसं स्मित करत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, तुमच्या हृदयात जे काही प्रश्न आहेत ती निसंकोचपणे विचारा. मी नक्की तुमची शंका दूर करीन. तेव्हा नारदजी म्हणाले, हे धर्मराज, माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रिया कोणत्या पापामुळे चेटकीण म्हणजेच भटकणारी श्रापित आत्मा बनतात? असा कोणता अपराध असतो की ज्यामुळे त्यांना एवढं भीषण रूप धारण करावं लागतं? आणि दुसरा प्रश्न असा की जे मनुष्य आत्महत्या करतात त्यांचा पुढचा जन्म कधी आणि कसा काय होतो? आणि ते कोणत्या कर्मांच्या ओझ्यामुळे स्वतःवरच हात उचलायला भाग पडतात? नारदजींचे हे गंभीर प्रश्न ऐकून धर्मराज शांतपणे हसले आणि म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या हिताचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात. या प्रश्नांच्या उत्तरात असंख्य जीवांचं कल्याण मार्ग लपलेला आहे. मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका मोठ्या कथेद्वारे देईन. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं रहस्य उघड करीन. ही कथा तुम्ही संपूर्ण एकाग्रतेने ऐका, मगच तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होतील. धर्मराज पुढे म्हणाले, मित्रांनो, जो कोणी ही कथा अखेरपर्यंत श्रद्धेने ऐकतो त्याच्या घरातील दुःखदरिद्र्य हळूहळू नाहीसं होऊ लागतं. अकाली मृत्यूचा योग कमी होतो आणि घरात शांतता नांदू लागते. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. चला तर मग कथा सुरू करूया. मग धर्मराजाने कथा सुरू केली. हे मुनिश्रेष्ठ, ही कथा प्राचीन काळातील आहे. दक्षिण दिशेला हरिपूर नावाचं एक अतिशय सुंदर शोभिवंत नगर होतं. त्या नगराच्या बाहेरच्या टोकाला झाडांच्या आडोशाला एका छोट्याशा कुटीत एक गरीब पण धर्मपरायण ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. ब्राह्मणाचं नाव देवदत्त आणि पत्नीचं नाव मनोरा. दोघांकडे संसाराला लागेल तेवढंही साधन नव्हतं, पण मन मात्र प्रेम, विश्वास आणि भक्तीने गच्च भरलेलं होतं. मनोरा आपल्या पतीकडे ईश्वराचं साक्षात रूप म्हणून पाहायची. तिचं संपूर्ण आयुष्य पतीची सेवा, देवाची उपासना आणि साधा निर्मळ संसार यातच वाहत होतं. देवदत्त स्वभावाने अत्यंत साधा, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ. तो नगरातील एका जुन्या देवळात पुजारी म्हणून सेवा करीत असे. त्याचं आयुष्य सत्य, इमानदारी आणि देवभक्तीचं जणू जिवंत उदाहरणच होतं. त्यांच्या घरात सदैव तुटवडा, दारिद्र्य, कधीकधी उपासमारही असे. पण देवदत्ताने कधी धर्माचा मार्ग सोडला नाही. रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा, मंत्रजप आणि येणाऱ्याला गोड बोलणं, एवढंच त्याचं जग. मनोरा पतीच्या प्रत्येक सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहायची. मित्रांनो, वेळ कोणावर कायम मेहरबान राहत नाही. एक दिवस असा आला की जे देवदत्त नेहमी तंदुरुस्त, पडेल तिथं कामाला तयार असायचे, ते अचानक आजारी पडले. हा आजार साधासुद्धा नव्हता. पूर्वजन्माच्या कर्मांचं ओझं जणू शरीरावर फुटून आलं होतं. हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. अंगात शक्ती उरली नाही. मनोरा दिवस रात्र देवांना हाक मारत होती, देवा, माझ्या पतीवर कृपा कर. पण रोग काही कमी होईना. शेवटी तिनं गावातला अनुभवी वैद्य घरी बोलावला.
वैद्याने नाडी पाहिली. डोळ्यात काळजीचं सावट आलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, हे देवी, तुमच्या पतींचा आजार सामान्य नाही. वेळेत उपाय झाला नाही तर अवस्था अधिकच बिघडेल. यावर औषध कमी आणि देवकृपा जास्त हवी. एकच उपाय आहे. दूरच्या रानापलीकडे असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदिरातलं प्रसाद जल आणि बिल्वपत्र मिश्रित प्रसाद. तो प्रसाद मिळाला तरच यांना आरोग्य लाभेल. वैद्याचे शब्द ऐकून मनोराच्या मनात क्षणभर भीतीचं वादळ उसळलं. कारण त्या देवळाबद्दल लोक भयंकर गोष्टी सांगत. त्या मंदिरापर्यंत पोहोचायचं म्हणजे घनदाट भेसूर जंगल ओलांडायचं. त्या जंगलात रानटी जनावरांबरोबरच अदृश्य शक्ती, भूतप्रेत, चेटकिणी वावरतात असं सगळे कुजबुजत. पण मनोराचं पतीवरचं प्रेम आणि तिचा पतिव्रत धर्म एवढा घट्ट होता की भीतीला तिच्या मनात जागाच मिळाली नाही. तिनं मनोमन संकल्प केला, माझ्या पतीसाठी माझे प्राणही गेले तरी चालतील. कितीही भयानक जंगल असू दे, कितीही अडचणी आल्या तरी मी महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रसाद आणणारच. संकल्प पक्का होताच मनोराने देवदत्ताला प्रेमाने पाहिलं, मनात देवाचं नाव घेतलं आणि एकटीच त्या घनदाट जंगलाच्या दिशेने निघाली. चालता चालता ती सतत हर हर महादेव असा जप करत होती. जशी ती जंगलाच्या काठाशी पोहोचली तशी तिच्या नजरेसमोरचं दृश्य पाहून साध्या माणसाचं हृदय दचकलं असतं. ते जंगल साधं वन नव्हतं, तर जणू भीतीचं जिवंत रूपच होतं. चारही बाजूला प्रचंड उंच झाडं, त्यांच्या गुंतागुंतीच्या फांद्या आकाशाला घट्ट धरून बसल्यासारख्या. घनदाट पानाफुलांच्या आडून सूर्यप्रकाश सुद्धा आत यायला घाबरत होता. झुडपांमागे कोणीतरी आहे असं वाटत होतं, पण ते ना माणूस ना प्राणी, फक्त एखाद्या अदृश्य अस्तित्वाची जाणीव. हवेत ओलसर मातीचा, कुजलेल्या पानांचा आणि एक विचित्र, मृत्यूची चाहूल देणारा वास भरून राहिलेला. दूरवरून घुबडाची विचित्र किंकाळी येत होती. अधूनमधून सियारासारख्या प्राण्यांचा डरकाळी सदृश हसणारा आवाज ऐकू येत होता. सगळं वातावरण जणू श्वास रोखून बसलं होतं, आता काय होणार याची वाट बघत. त्या जंगलाच्या मध्यभागी एक भाग असा होता जिथे गावकरी आयुष्यभरही पाऊल टाकायला धजावत नसत. त्या जागेला ते मृत्यूचं वावरस्थान म्हणत, कारण तिथे 7 श्रापित स्त्रियांचा, 7 चेटकिणींचा भटकणाऱ्या आत्मा राहतात अशी भीषण कथा लोकांच्या तोंडी फिरत असे. तिथले झाडांची मुळे जमिनीतून बाहेर येऊन जणू शिकार पकडायला सज्ज असल्यासारखी वाटत. त्या चेटकिणींचं वर्णन ऐकूनच अंगावर काटा येई. डोळे अग्नीच्या ज्वाळांसारखे, लांब नख्या, जळालेल्यासारखे केस आणि कान फाटावेत अशी किळसवाणी खदखदणारी हसण्याची सवय त्या कोणत्याही जिवंत मनुष्याला सहन करीत नसत. एखादा भटकलाच तिथे आला तर त्याचा परत. मनोरा या सगळ्या गोष्टी ऐकून वाढलेलीच. तिला सगळं माहीत होतं, तरीसुद्धा तिच्या हृदयात भीतीला अजिबात जागा नव्हती. फक्त एकच विचार, माझ्या पतीसाठी, माझ्या धर्मासाठी मला मागे फिरायचं नाही. तिनं ठाम पावलांनी त्या भेसूर जंगलात पाऊल टाकलं. तिच्या श्वासागणिक महादेवाचं नाव, मनात निडर श्रद्धा आणि चेहऱ्यावर शांत तेज. मित्रांनो, तिला माहीत नव्हतं की जिथे ती आत शिरली आहे तिथेच त्या 7 चेटकिणी आपल्या पुढच्या शिकाराची वाट पाहत आहेत. मित्रांनो, त्या जंगलाच्या सगळ्यात काळ्याकुट्ट भागात त्या 7 चेटकिणींचं भयानक वास्तव्य होतं. तिथे इतका अंधार असे की जणू स्वतः सूर्यदेवाने त्या भागाकडे पाठ फिरवली आहे. त्या 7ही चेटकिणी झाडांच्या फांद्यांवर, मुळांजवळ दगडांच्या सावल्यान दडून बसलेल्या. त्यांच्या जळलेल्या केसांच्या झुपक्यांमधून लालटेसारखे डोळे चमकत होते. एखादा जीव त्या भागात शिरला की त्या सावलीसारख्या त्याच्या मागे लागायच्या. त्या दिवशी मनोराच्या पावलांचा आवाज, तिच्या देहाभोवती फिरणारं तेज आणि तिच्या ओठावरचा हर हर महादेव हा जप सगळ्या जंगलात तरंगत होता. त्या 7ही चिटकिणी हे जाणून सावध झाल्या. त्यांच्यातली पहिली, मी तिला इथं मित्रा म्हणेन, ती झाडाच्या फांदीवर वाकडी तिकडी बसलेली. तिने खदखदून हसत इतरांना हाक मारली, पहा रे, आज आपल्याकडे कसा सुंदर पाहुणा आलाय. अरे ही बघा, आपल्या पोटाची भूक भागवायला स्वतः चालत येणारा मानवी आहार. दुसरी तृषाला डोळे मोठे करून म्हणाली, खरंच बघ ना, तिची त्वचा कशी उजळलीये, मांस किती कोवळं दिसतंय, आज तर सगळ्यांचं तोंड पाणावणार. तिसरी वर्मिका, जी सगळ्यात क्रूर, दात बाहेर काढून नख्या धारधार करून बसलेली, ती खवळलेल्या आवाजात म्हणाली, हिच्या डोळ्यात भीतीच दिसत नाही, जणू आपल्याला आव्हान देत चाललीये. पण जरा थांबू दे, माझ्या नख्या हिला स्पर्श करताच समजेल, या जंगलातून कोणीही जिवंत जाऊ शकत नाही. चौथी क्रौर्या, रक्तप्यासारखी डोळे लाल करून म्हणाली, मला तिचं रक्त हवं, अगदी गरमागरम.
त्या रक्तात माझा क्रोध शांत होईल. हिचं शरीर चिरणं माझ्या भुकेचा पहिला तुकडा असेल. 5वी शमश्री, तिच्या चेहऱ्यावर वेडेपणा आणि द्वेष दोन्ही. ती म्हणाली, मला तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव अजिबात सहन होत नाहीत. मला ह्या शांत नजरेचा चुराडा करायचा आहे. आपण सगळ्या मिळून हिला तुकडे करून खाऊया. इतक्यात 6वी दर्पिका, जी थोडी चतुर, थोडी संशयी, ती म्हणाली, थांबा जरा. ही स्त्री साधी वाटत नाही. हिच्या भोवती काहीतरी अदृश्य दिव्य शक्ती आहे असं जाणवतंय. हिला खाण्यापूर्वी हिचं कारण तरी जाणून घ्या. पण माझी ही भूक आता विचार करूच देत नाहीये. 7वी निशामा, सगळ्यात वयस्कर, सगळ्यात अनुभवी, ती डोळे मिटून क्षणभर स्थिर राहिली आणि मग म्हणाली, मला तिच्या आत्म्याचा सुगंध जाणवतोय. ही आत्मा फार शुद्ध आहे. अशा आत्मा शतकानंतर एखादी मिळते. हिला गिळलं तर आपल्याला काही वेगळ्याच प्रकारची शक्ती मिळू शकेल. पण हेही शक्य आहे की हिचं तेज आपल्यालाच भस्म करून टाकेल. आधी हिला समजून घेणं गरजेचं आहे. तरीही क्रौर्या अहंकाराने खिदळली. कसला तेज, कशाची शुद्धता? या रानात फक्त आपला हुकूम चालतो. चला, विलंब नको. माझे नख्या खूप काळापासून मानवी देहाची वाट बघतायत. असं म्हणून त्या 7ही चेटकिणी मनोराभोवती कसा वेढा घालायचा याचा विचार करत कुजबुजू लागल्या. पण मित्रांनो, ज्यावेळी त्या आपल्या क्रूर योजनेत गुंतल्या होत्या त्याचवेळी मनोरा अजूनही डोळे खाली, ओठांवर महादेवाचं नाव घेऊन पुढे पुढे जात होती. तिच्या मनात ना भीती न संभ्रम, फक्त पतीचं रक्षण आणि धर्मरक्षणाचा निर्धार. जशी ती त्या भागाजवळ आली तसा जंगलाच्या हवेत हलकासा बदल जाणवायला लागला. जिथे आत्तापर्यंत फक्त मृत्यूचा वास होता तिथे एखाद्या मंद धूपासारखी पवित्रता पसरू लागली. अदृश्य सावल्या जला थांबल्या, जणू त्या देखील या स्त्रीकडे पाहत होत्या. मनोराच्या प्रत्येक पावलासोबत जणू महादेवाची कृपा त्या अंधाराला थोडं थोडं मागे ढकलत होती. जसं ती पुढे आली तसं त्या 7ही चेटकिणींनी तिचा चेहरा स्पष्ट पाहिला. डोळ्यात अविचल विश्वास, ओठांवर शांतता आणि मुखावर एक विचित्र करुण तेज. हे पाहताच त्यांच्या जळत्या डोळ्यातल्या क्रूर चैतन्याला जरा धक्का बसला. पहिली मित्रा हळू आवाजात कुजबुजली, ही कोण आहे? हिच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नाही. अशी स्त्री माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तृषाला हात मागे सरकवत म्हणाली, माझे पाय पुढे टाकूच देत नाहीत. जणू काही अदृश्य साखळ्यांनी आपल्याला रोखून धरलंय. ही कोणती शक्ती आहे? वर्मिका भुवया मिटून म्हणाली, हिचं तेज माझ्या भुकेला दडपून टाकतंय. मी इतकी वर्षे भटकतीये पण अशी अनुभूती कधी आली नाही. क्रौर्या, जी स्वतःच्या क्रौर्यावर गर्व करायची, तीही थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्यात काहीतरी बदलतंय असं जाणवतंय. ही स्त्री आपल्याजवळ कशी काय येऊ शकते? आपल्याला पाहून जी आत्मी किंचाळत पळतात ती हिच्या डोळ्यात अश्रूही नाहीत. शमश्रीने मान खाली घातली आणि म्हणाली, मला वाटतंय आपल्या सगळ्या पापांचा आरसा हिच्या नजरेत दिसतोय. आपल्याला नष्ट करायला नाही तर काहीतरी शिकवायलाही इथे आली आहे कदाचित. दर्पिका पुटपुटली, ही स्त्री निडर आहे. देवभक्तीचा आणि तपश्चर्येचा जो परिणाम असतो तो आपण आज प्रत्यक्ष पाहतो आहोत. तिच्या भक्तीसमोर आपली काळी शक्ती जडावत चालली आहे. तेव्हा सर्वात वृद्ध निशामा शांत नजरेने मनोराकडे पाहत म्हणाली, आपण आयुष्यभर असंख्य जीवांचं भक्षण केलं, असंख्य हृदय रडवली, पण अशी आत्मा मी प्रथमच पाहतीये. हिचं तेज, हिचं प्रेम आणि निडरपणा आपल्यातला पाळोख हलका करतोय. कदाचित ही आपल्याला समजावायला आली आहे, नुसतं नष्ट करायला नाही. हा कुजबुजता बदल सुरू असतानाच मनोरा त्या 7ही चेटकिणींच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना कटाक्ष ना तिरस्कार, फक्त एक खोल करुणा. ही करुणा त्यांच्या जळालेल्या हृदयात जाऊन भिडली. मित्राने थोडं धैर्य करून विचारलं, अगं स्त्री, तू कोण आहेस? आणि इतक्या निर्भयपणे आमच्यासमोर का आली आहेस? तुला माहीत नाही का आम्ही कोण आहोत? मनोरा शांत स्वरात म्हणाली, मी देवदत्त नावाच्या ब्राह्मणाची पतिव्रता पत्नी आहे. माझ्या पतीचा जीव वाचवण्यासाठी महादेवाच्या मंदिरातून प्रसाद आणायला या जंगलात आली आहे. तुमची कथा मी ऐकली आहे. मला माहीत आहे तुम्ही कोण आहात, पण मला तुमची भीती वाटत नाही. मला माझ्या धर्मावर, माझ्या भक्तीवर आणि महादेवाच्या कृपेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या या साध्या पण ठाम शब्दांनी त्या 7ही श्रापित आत्म्यांच्या मनात एक वेगळाच स्पर्श निर्माण झाला. एवढ्या वर्षांनी त्यांनी पहिल्यांदा एखाद्या जिवंत माणसाकडून भयाऐवजी दया आणि समजून घेणारी नजर बघितली. मनोराने त्यांच्याकडे प्रेम भरलेल्या नजरेने पाहत विचारलं, हे देव्यो, तुम्ही मला खायला फाडून टाकायला तयार होता, तरी माझ्या मनात तुमच्याविषयी राग नाही. मला खात्रीनं वाटतं तुम्ही आधी साध्या स्त्रिया होतात.
नक्की काहीतरी भयंकर घडलं असेल, ज्यामुळे आज तुम्ही या श्रापित रूपात आहात. मला सांगा, तुमच्यावर कोणता शाप आहे? तुम्ही कोण होतात? तुमच्या दुःखाचं कारण काय आहे? तिच्या या विनम्र पण थेट प्रश्नाने त्या सातही चिटकिणींच्या जखमा कुरवाळल्या गेल्या. सर्वात आधी मिथ्रा पुढे आली. तिच्या जळालेल्या चेहऱ्यावर दुःख आणि अपराध दोन्ही दिसत होते. ती म्हणाली, ऐक, मी मागच्या जन्मी एका गरीब शेतकऱ्याची पत्नी होते. माझा नवरा माझ्यावर प्रचंड प्रेम करायचा, पण मी लोभाने अंध झाले. दुसऱ्या पुरुषाशी मी गुप्तरित्या संबंध ठेवले. पतीचा विश्वास तोडला, त्याची चेष्टा केली, त्याच्या प्रेमाची थट्टा केली. माझ्या व्यभिचाराचं ओझं इतकं मोठं होतं की मृत्यूनंतर यमधर्माने मला चेटकीण योनीत ढकललं. आता मी या जंगलात भटकते, ना तृप्ती ना विश्रांती, फक्त पापाची जळजळ. तिच्या मागोमाग तृषाला पुढे आली. डोळ्यांतून अंगावर काटा आणणारी वेदना फुटत होती. ती म्हणाली, मी मागच्या जन्मी ब्राह्मणींची पत्नी. मला एक लेकरू झालं, मुलगी. तिचं रडणं मला सहन झालं नाही. क्रोधाच्या भरात मी स्वतःच्या हाताने माझ्या नवजात मुलीला विहिरीत फेकलं. तिच्या किंकाळ्या आकाशाला भिडल्या, पण मी कान झाकून बसले. तिच्या निष्पाप आत्म्याच्या आक्रोशाने माझं पाप आकाशापर्यंत पोहोचलं. त्या पापाच्या परिणामामुळे आज मी या रूपात या रानात भटकतेय. वर्मिका पुढे सरकली. तिचे केस वाऱ्यात वेडेपणाने उडत होते. ती म्हणाली, मी नगरातली व्यभिचारी स्त्री. शरीराची भूक भागवण्यासाठी असंख्य पुरुषांशी संबंध ठेवले. माझ्या पतीचा सन्मान, घराची मर्यादा, धर्माची रेष सगळं मी तोडवलं. माझ्यासाठी फक्त स्वतःचा मोह महत्वाचा होता. मृत्यूनंतर जेव्हा माझ्या पापांची गणना झाली, तेव्हा मलाही अंधारी, भुकेने हैराण योनी देण्यात आली. आता मी इथे फिरते, न घरी जाण्याचा मार्ग, ना मुक्तीची किरणं. क्रौऱ्या डोळ्यांत अपराध भाव आणून म्हणाली, मी एका घरातली गृहिणी, पण माझी चूक इतकी मोठी की माझं नावच आज क्रौऱ्या झालं. स्त्रीधर्माचे नियम, शोचिरभुरकाच्या मर्यादांचे भान मला होतं, तरीही मी मासिक पाळीच्या काळात देवतांची पूजा केली आणि त्याच काळात पतीसह सहवासही केला. मला माहीत होतं हे धर्मविरोधी आहे, तरीही मी अहंकाराने केलं. मृत्यूनंतर ह्याच अपराधाने मला चेटकीण बनवलं. शमश्री थरथरत्या आवाजात म्हणाली, मी पूर्वजन्मी फार क्रोधी आणि स्वार्थी स्त्री होते. माझ्या पतीनं मला मनापासून प्रेम दिलं, पण मी त्याच्यावर द्वेष केला. दुसऱ्या पुरुषासोबत मिळून मी माझ्या पतीला विष देऊन ठार मारलं. त्याच्या धनावर अधिकार मिळवण्यासाठी त्याचा जीव घेतला. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या डोळ्यांतला विश्वास, वेदना आजही मला त्रास देतायत. म्हणून मी इथे मृत्यूसुद्धा शांती न देणाऱ्या रूपात फिरतीये. दर्पिका हळू आवाजात म्हणाली, मी माझ्या घरात येणाऱ्या साधू संतांचा, पाहुण्यांचा अपमान केला. मला देवपूजा निरर्थक वाटायची. एक दिवस रागाच्या भरात अंगणातल्या तुळशीच्या रोपाला उपटून फेकून दिलं. माझ्या आईनं प्रेमाने जपलेलं ते रोप, जे विष्णू भक्तीचं प्रतीक होतं, त्याचा मानभंग केला. त्या एका कृतीने मला या भटक्या योनीचा शाप मिळाला. शेवटी निशामा पुढे आली. तिचा आवाज खूप खोल आणि थकवा घेऊन बोलत होता. मी मागच्या जन्मी गर्भवती स्त्री. नवरा सोडून गेला, समाजानं तिरस्कार केला. अपमान, भूक, एकटेपणानं माझं मन कोसळलं. मी आयुष्याशी लढण्याऐवजी भारावून गेले आणि गर्भासकट स्वतःचा जीव घेतला. माझ्यासोबत वाढणाऱ्या निष्पाप जीवाचाही अंत झाला. त्या अजन्म्या बाळाच्या तक्रारीने, देवासमोरच्या माझ्या या अपराधाने मला या भेसूर रूपात आणून ठेवलंय. हे सगळं ऐकत असताना मनोराच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाजात कंपन होता. तिनं हळूच म्हटलं, हे देवियो, तुमच्या पापांचा परिणाम तुम्ही भोगता आहात, हे सत्य आहे. पण मला वाटतं जिथे पश्चाताप असेल तिथे मार्गही असतो. जर शक्य असेल तर मी तुमची मदत करायला इच्छिते. असा काही उपाय आहे का की ज्याने तुम्हाला या श्रापातून मुक्ती मिळेल? निसामा थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, या रानाच्या अंतर्भागात एक दिव्य वृक्ष आहे, देवतरू. तो साधा वृक्ष नाही. त्याच्या सावलीत सच्च्या मनाने केलेली प्रार्थना श्रापही हलके करू शकते. पण तिथं पोचणं सोपं नाही. मार्गात अदृश्य अडथळे, भीषण दृश्य, अनेक यंत्रणा आहेत. तिथं फक्त तेवढाच पोचतो ज्याचं हृदय खरोखर निष्कपट असतं. मनोरा ठाम स्वरात म्हणाली, जर त्या देवतरूच्या कृपेने तुमची मुक्ती होणार असेल तर मी नक्की त्याला शोधेन. कितीही अडथळे आले तरी महादेवाचं नाव घेऊन मी पुढे जाईन. मित्रांनो, असं म्हणत मनोरा त्या सातही चेटकिणींच्या आशीर्वादासारख्या नजरा मागे ठेवून जंगलाच्या अजून आतल्या भागाकडे निघाली. मित्रांनो,
आता मनोरा जंगलाच्या अंतर्भागात निघाली होती. त्या वाटेला मार्ग म्हणणं म्हणजे जादाच झाली असती. तिथं पायाखाली घसरट माती, कधी काटेरी झुडपं, कधी पान गळलेल्या झाडांच्या ढिगाऱ्यातून जाणारी ओलसर सावली. पण मनोराच्या प्रत्येक श्वासात फक्त एकच मंत्र, हर हर महादेव. कितीही भीतीदायक गोष्ट दिसली तरी तिच्या तोंडातून भक्तीचा आवाजच बाहेर पडत होता. काही वेळानंतर ती एका जागी थांबली. तिला जाणवलं, हवा अचानक बदलते, जड होतीये. त्या ठिकाणाची शांतता वेगळी होती. मग तिच्या नजरेस पडला तो दिव्य वृक्ष, देवतरू. हा साधा वृक्ष नव्हता. हा जणू जंगलाच्या काळ्या छातीवर पडलेला सूर्यकिरण. तिथं कितीही अंधार असला तरी त्या वृक्षाच्या सभोवती एक नैसर्गिक प्रकाश होता. त्याच्या फांद्या जणू सुवर्णकिरणांसारख्या चमकत होत्या. पानं हिरव्या पाचूसारखी तळपत होती. आणि सर्वात आश्चर्य, त्या वृक्षाच्या खोडावर मानवी चेहऱ्यासारखा आकार दिसत होता. जणू वृक्ष आपले दुःख, आपली गोष्ट सांगायला तयार उभा आहे. मनोरा पुढे गेली आणि नम्रपणे हात जोडले. हे दिव्य वृक्षराज, तुम्ही साधे नाही. तुमच्या या देहात काही रहस्य आहे. मला सांगाल का तुम्ही कोण? काही क्षण थंड शांतता. मग अचानक त्या वृक्षातून गडद पण करुण आवाज उमटला. हे पतिव्रता स्त्री, मी साधा वृक्ष नाही. मी माझ्या पूर्वजन्माच्या पापाचं फळ भोगत आहे. माझा जन्म समरजित नावाच्या एका धनाढ्य माणसाचा झाला होता. माझ्याकडे पैसा, जमीन, ताकद होतं. पण दया, माया, धर्म नव्हता. मी लालसेने वेडा होऊन पिपळासारखे पवित्र वृक्ष, जे पृथ्वीचे प्राण आहेत, ते शेकडो तोडून टाकले. मला फक्त नफा दिसत असे. मी निसर्गाचा छळ केला. वृक्षराजाचा आवाज आणखी भारी होत गेला. जीव घेतलेले लोक दिसतात, पण वृक्षही जीव आहेत हे मी कधी जाणलं नाही. मृत्यूनंतर माझ्या पापांचं तोल मोजलं गेलं आणि मला शिक्षा झाली. तू ज्यांना मारलंस त्याच रूपात जन्म घे. त्यामुळे मी इथे या जंगलात वृक्षरूपाने जन्मलो. वर्षानुवर्ष स्वतःचं अपराध पाहत जगतोय. पण पश्चातापाने मला आश्रय दिला. देवानी मला एक वरदान दिलं. जो सच्च्या मनाने निस्वार्थ हेतूने तुझ्याकडे येईल, त्याला मुक्तीकडे जाण्याचा मार्ग दाखवील. मनोरा भावूक झाली, पण वेळ कमी होता. तिनं विचारलं, हे देवतरू, त्या 7 श्रापित स्त्रियांना मुक्ती मिळेल असा काही उपाय आहे का? देवतरूने उत्तर दिलं, हे पतिव्रता स्त्री, तुझ्या मनात करुणा आहे. चेटकिणींच्या पापाच्या गोष्टी तू ऐकल्या आहेस. मुक्तीचा एकच मार्ग आहे. महादेवाच्या मंदिरातून मिळालेला पवित्र प्रसाद आणि बिल्वपत्र. तुला जंगलाच्या शेवटच्या भागात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जावं लागेल. तिथं कुंड आहे, त्यातलं पाणी दिव्य आहे. ते पाणी आणि बिल्वपत्र यांचा प्रसाद घेऊन चेटकिणींना दिलास तर त्यांचे पाप हलके होतील आणि त्यांना मुक्ती मिळेल. हे ऐकून मनोराचा निर्धार आणखी कठोर झाला. ती देवतरूला नमस्कार करून मंदिराच्या दिशेने निघाली. तिच्या पावलांसोबत जणू जंगलातील अंधार मागे सरत गेला. काही वेळाने ती एका मोठ्या पण पवित्र अशा मंदिराच्या आवारात पोहोचली. त्या ठिकाणी शांतता होती, पण त्याच शांततेत अदृश्य शक्तींचा आधार. मंदिर उंच, शिळांच्या शिखरांनी भरलेलं. त्या शिखरांवरून जणू आकाशाशी संवाद होत होता. मंदिरात घंटांचा मंद आवाज गुंजत होता. गर्भगृहात महादेवाची मूर्ती काळ्या दगडातही जिवंत भासत होती. तिच्या डोळ्यांत पाहिल्यावर मनावरचं सर्व ओझं हलकं झालं. मंदिराच्या एका कोपऱ्यात देवांकडून लावलेला बेलवृक्ष. त्याच्या पानांवर ओलसर, झुळूक आलेली. कणभर प्रकाश लागला की पानं हिरव्या काचेसारखी चमकत. मंदिराबाहेर एक छोटं कुंड, ज्यातलं पाणी कुणी प्रसाद बनवण्यासाठीच वापरत असे. मनोरा गर्भगृहात गेली. तिनं महादेवाच्या चरणांवर डोकं टेकवलं आणि मन भरून प्रार्थना केली. हे महादेव, माझ्या पतीसाठी, त्या चेटकिणींच्या मुक्तीसाठी मला आपल्या कृपेचा स्पर्श द्या. इतक्यात मंद वारा वाहू लागला आणि बेलपत्राची काही पानं स्वतःहून झडून तिच्या ओढणीत पडली. हा संकेत तिला स्पष्ट होता. तिनं कुंडातून पवित्र पाणी घेतलं, बेलपत्र उचललं आणि परत देवतरूकडे आली. देवतरूकडे पोहोचल्यावर तिनं त्या पाण्याचे काही थेंब देववृक्षावर टाकले. ते टाकताच अचानक प्रकाश उफाळून आला. देवतरूच्या शाखांना जणू आभाळाचं तेज लाभलं आणि त्यातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तेजस्वी देह, डोळ्यात करुणा आणि स्वरात शांती. तो म्हणाला, हे पतिव्रता स्त्री, तुझी भक्ती आणि महादेवाची कृपा ह्यांमुळे मला माझ्या पापातून निर्वाण मिळालं. मी आता स्वर्गलोकात जात आहे. तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि तो दिव्य पुरुष प्रकाशात विलीन झाला.
मनोरा डोळ्यात पाणी घेऊन महामार्गाने त्या 7 चेटकिणींकडे निघाली. तिथे पोहोचून तिनं बिल्वपत्र आणि प्रसाद त्यांच्या समोर ठेवला आणि शांत आवाजात म्हणाली, हे देवियो, हा महादेवाचा प्रसाद आहे. यात कुंडाचं पाणी, बेलपत्राची पवित्रता आणि देवतरूची कृपा आहे. श्रद्धेने हे स्वीकारा आणि मुक्त व्हा. त्या 7ही स्त्रिया थरथरत प्रसाद हातात घेतल्या. त्यांनी एक एक तुकडा मुखात ठेवताच त्यांच्या देहावरचं जळालेलं रूप, फाटलेली त्वचा, चमकणारे डोळे हे सगळं विरघळू लागलं. त्यांच्या जागी सुंदर, शांत, दिव्य स्त्रिया उभ्या राहिल्या. त्यांच्या मुखावर तेज, डोळ्यात शांती आणि ओठांवर कृतज्ञता. त्या सगळ्यांनी मनोरासमोर वाकून प्रणाम केला आणि म्हणाल्या, हे पतिव्रता देवी, तुझ्या अविचल भक्तीनं आम्हाला मुक्ती दिली. आमच्या पापांचं ओझं आज हलकं झालं. आम्ही सदैव तुझ्या ऋणात राहू. त्या 7ही दिव्य स्त्रिया मग प्रकाशकिरणात विलीन झाल्या आणि जंगलात पहिल्यांदाच शांत, स्वच्छ वारा वाहू लागला. चेटकिडींचे आवाज, रात्रीच्या भेसूर किंकाळ्या, रक्ताची तीव्र वासना हे सगळं संपलं. मनोरा सुरक्षितपणे घरी परतली. देवदत्त त्यावेळच्या थकलेल्या, आजारी अवस्थेतच तिची वाट पाहत होता. मनोऱ्याने त्याला महादेवाचा प्रसाद दिला. थोडं पवित्र पाणी त्याच्या ओठांवर लावलं. आणि मित्रांनो, प्रसाद घेताच देवदत्ताच्या चेहऱ्यावर जणू दिव्य प्रकाश आला. शरीराचा सारा आजार जणू कुठल्या तरी अदृश्य शक्तीनं झटक्यात खेचून घेतला. रंग आला, डोळ्यात उत्साह जागा झाला. देवदत्त म्हणाला, हे पतिव्रता, तुझ्या भक्तीनं माझं आयुष्य परत दिलं. तुझ्या निष्ठेनं आज धर्माचा खरा अर्थ दाखवला. तुला माझा प्रणाम. मित्रांनो, कथा इथं संपलेली नाही. आता धर्मराजांनी नारदजींना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं बाकी होतं. धर्मराज म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा तो संसारी जीवनाच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. पण मृत्यू हे सुटकेचं साधन नाही. आत्महत्या करणारी आत्मा ना जिवंत ना मृत, अधांतरी अवस्थेत अडकते. अशा आत्मेला प्रेतयोनी मिळते. देह नसतो, पण भूक, तृष्णा, व्याकुळता कायम राहते. धर्मराजांचा आवाज गंभीर झाला. समजा एखादा मनुष्य 80 वर्ष जगायला जन्मला, पण 30व्या वर्षी आत्महत्या केली, तर उरलेले 50 वर्ष तो भटकतो. यमलोकात त्याला प्रवेश मिळत नाही. त्याचं कर्म अर्धवट राहतं. पुढचा जन्म सहज मिळत नाही. तेव्हा त्यांचा जन्म अनेकदा दुःखदायी, विकलांग किंवा मानसिक अस्थिरतेच्या रूपात होतो. नारदजी चिंतेनं विचारतात, यातून मुक्तीचा मार्ग आहे का? धर्मराज उत्तर देतात, हो. ती मुक्ती त्याच्या कुटुंबियांच्या धार्मिक कर्मांनी मिळू शकते. श्राद्ध, पिंडदान, गंगाजल आणि सद्भक्तीने त्या आत्मेला मार्ग मिळतो. म्हणून मनुष्याने शरीराचं महत्त्व ओळखावं. आत्महत्या म्हणजे मोक्षाचा दरवाजा स्वतः बंद करणं. जीवन कितीही कठीण असलं तरी धर्म, धैर्य आणि भक्तीने त्यातून मार्ग निघतो. अंधारानंतर पहाट येतेच. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. जीवनातून पळ नाही, सामना आहे. श्रद्धा आहे तर संकटही सुद्धा मार्ग बनतं. मित्रांनो, कथा आता शेवटच्या आणि सर्वात गूढ भागाकडे पुढे जाते. धर्मराजांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर कथेद्वारे दिलं. आता आत्महत्या करणाऱ्या मनुष्याच्या पुढच्या जन्माबद्दलचं रहस्य उलगडायचं होतं. यमलोकात शांतता दाटली होती. नारदजींचे डोळे गंभीर होते. ते म्हणाले, हे धर्मराज, आत्महत्या करणाऱ्या आत्म्याचं काय होतं हे तुम्ही साधकाच्या भाषेत सांगू शकाल का? लोकांना हा विषय कळत नाही आणि अज्ञानात ते सर्वात मोठा अपराध करतात. धर्मराज शांत स्वरात बोलू लागले, हे मुलीश्रेष्ठ, जेव्हा एखादा मनुष्य जीव सोडतो तेव्हा ते शरीर सोडणं असतं. पण आत्महत्या करणारा मनुष्य शरीर सोडतो आणि कर्तव्यसुद्धा सोडतो. कोणी नैसर्गिक मृत्यूने देह सोडतो तेव्हा त्याचे सगळे कर्मफळ, ग्रह, दोष, आयुष्यरेषा पूर्ण होते. पण जो स्वतःच्या हाताने आयुष्य तोडतो त्याचं आयुष्य अपूर्ण राहतं. धर्मराजांनी पुढे सांगितलं, अशा आत्मेला ना स्वर्ग, ना नरक, ना यमलोकात जागा मिळते. ती आत्मा प्रेतयोनीत अडकते. या प्रेतयोनीचं वर्णन तुम्ही कधी ऐकलं आहे का? ते जगातलं सर्वात विचित्र, सर्वात यातनादायी स्वरूप आहे. त्या आत्मेला देह नसतो, पण देहाच्या सवयी राहतात. भूक लागते पण अन्न नाही, तहान लागते पण पाणी नाही, रडू येतं पण आवाज नाही, शरीर नाही पण वेदना जाणवतात. ती आत्मा अधांतरी राहते. धर्मराजांचा आवाज आणखी गडद झाला. उदाहरणार्थ, एखाद्या जीवाचं आयुष्य 70 वर्षांचं होतं, पण त्याने 30व्या वर्षी आत्महत्या केली. उरलेली 40 वर्ष ती आत्मा पृथ्वीच्या आसपास भटकेल. तिचा देह नाही म्हणून ती त्रास सहन करेल, पण काहीच मिळणार नाही. घरातल्या लोकांच्या आठवणी, अपूर्ण इच्छा, अधुरी स्वप्न, राग, अपराध सगळं जिवंत राहतं.
म्हणूनच प्रेतयनी हा सर्वात अपूर्ण, अस्थिर आणि भीषण काळ असतो. नारदजींनी विचारलं, मग ही आत्मा कोणत्या रूपात परत जन्मते? धर्मराज उत्तर देतात, हा परतजन्म सोपा नसतो. प्राण स्वतः नष्ट करणारा मनुष्य पुढच्या जन्मात अनेकदा कठीण शरीरात किंवा दुःखद परिस्थितीत जन्मतो. कधी जन्म मिळतो मानसिक विकार घेऊन, कधी अपंगत्वा, कधी जन्म मिळतो अत्यंत दरिद्री, अनाथ, अडचणीत अडकलेल्या परिवारात. काही वेळा तर मानवजन्मही मिळत नाही. शरीराचा त्याग अनैसर्गिक होता म्हणून पुढचा जन्मही अस्वाभाविक, दुःखदायी, वेदनामय होतो. धर्मराज पुढे वेळाले, जर त्या आत्म्याला कोणीतरी मदत केली तर? हो, शक्य आहे. आत्महत्येनंतर ती आत्मा पूर्णपणे हरवत नाही. पुढचा दरवाजा उघडण्यासाठी गरचे लोक श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, गंगाजल आणि चांगल्या कर्मांद्वारे मार्ग दाखवू शकतात. जेव्हा घरचे लोक भगवानाचं नामस्मरण करतात, पुण्य करतात, तीर्थस्नान करतात, त्या पुण्याचं तेज त्या आत्म्याला मार्ग दाखवतो. अशातच यमदूतीला हळूहळू पुढच्या जन्माच्या वाटेवर सोडतात. हे काम कठीण पण शक्य आहे. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, ह्याचा अर्थ काय? धर्मराज उत्तर देतात, मानवाला शरीर दिलं आहे ते मोक्षासाठी, जीव पळण्यासाठी नाही. पळणारा माणूस जन्मांच्या गुंत्यात अडकतो, पण सामना करणारा माणूस मुक्तीच्या मार्गावर जातो. धर्मराज पुढे उपदेश देतात, अंधारानंतर पहाट येते हे सगळ्यांना माहीत आहे, पण अंधारात दिवा पेटवायची इच्छाच नसेल तर पहाट जवळ असूनही प्रकाश दिसत नाही. जीवनात दुःख आहे हे खरं, पण दुःख हा शेवट नाही. दुःख म्हणजे धैर्याची परीक्षा, भक्तीचं मैदान आणि कर्माचा परिणाम. जो मनुष्य ही परीक्षा घेत नाही, स्वतःचं आयुष्य तोडतो, तो स्वतःचं भाग्य तोडतो. म्हणूनच मी सांगतो, जीवन मिळालं आहे ते आपल्यातल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी. जेव्हा परिस्थिती वाईट वाटते तेव्हा देव दूर नाही, मन दूर आहे. धर्मराज शेवटी म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, हे ज्ञान सर्व लोकांना सांगावं. आत्महत्या म्हणजे दुःखातून सुटका नाही, ते दुःखाचं दीर्घकालीन बंधन आहे. जीवन म्हणजे अवघड प्रश्न, पण त्याचं उत्तर एका छोट्या कृतीत आहे, धैर्य, भक्ती आणि विश्वास. एवढं सांगून धर्मराज शांत झाले. नारदजींनी नमस्कार करून यमलोक सोडला. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकण्याची नाही, ही जाणण्याची आणि जगण्याची आहे. देवदत्त आणि मनोऱ्याचं उदाहरण सांगतं, भीतीवर विजय श्रद्धेने मिळतो. 7 चटकणींची कथा सांगते, पापानंतरही पश्चाताप आणि भक्तीने मुक्ती आहे. आणि धर्मराजांचा उपदेश सांगतो, आयुष्य सोडण्यात महानता नाही, संघर्ष करण्यात आहे. जय महादेव. भक्तांनो, या दिव्य कथेनंतर तुमच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि योग्य विचारांची कृपा नक्कीच प्रकट होवो. दैवी मार्गावर टिकून राहण्यासाठी सात्विकतेची साथ आवश्यक असते आणि तुमचा सहभाग या कार्याला अधिक पवित्र बनवतो. त्यामुळे नम्र विनंती, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून दैवी ज्ञान आणि परिपूर्ण अशा पुढील कथा तुम्हाला सतत मिळत राहतील. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा. तुमचा प्रत्येक श्रद्धाभाव घरात दैवी प्रकाश वाढवतो.